रोज रोज टिफिनला मुलांच्या काय द्यायचं हा सर्वच आई लोकांना प्रश्न पडलेला असतो. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मस्त अशी लहान मुलांना आवडणारी रेसिपी पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतला आहे. तर बटाटा सोलून घेतला, त्यानंतर बारीक किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर इथे एका प्लेटमध्येच पाणी घेतले आणि त्यामध्येच बटाटा किसून घ्यायचा, म्हणजे बटाट्याचा जो किस आहे तो काळा पडणार नाही. यासाठी अशा पद्धतीने बटाटा किसून घेतला. त्यानंतर यातला पाण्यातला हा बटाटा आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे, बटाट्याचा किस एका बाउलमध्ये. त्यानंतर एकाच वाटीने आपल्याला एक वाटी इथे मी रवा घेतला आहे. अजून आपल्याला रवा यामध्ये घालायचा आहे, पण मी नंतर घालणार आहे. तर रवा तुम्ही कोणताही इथे घालू शकता, जाड बारीक कोणताही चालेल. थोडासा गाजर किसून घेतला, कांदा, टोमॅटो, कोबी आणि यामध्ये एक बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घातली आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे. तर इथे मी काही भाज्या घातल्या आहेत, तर तुम्ही यातल्या कोणतीही भाजी स्किप करू शकता. त्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले. पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये अजून मला 1.5 वाटीभर, म्हणजे पहिला 1 वाटी रवा घेतला आहे, अजून आपल्याला अर्धी वाटी यामध्ये रवा घालायचा आहे. तर मी ते अर्धी वाटी रवा घालून घेते. आणि आपण ही पौष्टिक हेल्दी रेसिपी बनवतो आहे. लहान मुले काय करतात, तर भाज्या म्हटलं की अजिबात खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने ही रेसिपी एकतर नक्कीच बनवून द्या. मुलांच्या पोटामध्ये सर्व भाज्यासुद्धा जातील. त्यामुळे यामध्ये जर तुमच्याकडे बीट असेल तर बीट इथे घातलात ना तरीसुद्धा चालणार आहे. आणि आता यामध्ये मी थोडेसे पाणी घालून घेतले आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेतले. बॅटरची कन्सिस्टन्सी पातळ, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचे. मध्यम स्वरूपाचे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला, त्यावरती ब्रशने तेल लावून घ्यायचे. अजिबात जास्त तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, कारण आपण लहान मुलांना देतो आहे, हेल्दी द्यायचं आहे, पौष्टिक देतो आहे. त्यामुळे तेलाचा वापर इथे मी कमीत कमी केला आहे. त्यानंतर तवा गरम झाला की त्यानंतर 2 ते 3 बळी बॅटर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे. तर मिनी केक जसे आपण बनवतो ना, तशा पद्धतीने हे असे पसरवून घ्यायचं आहे. तर इथे थोडेसे मी तीलसुद्धा घालून घेतले आहेत, म्हणजे दिसायला हे सुंदर दिसतील, त्यामुळे तीलसुद्धा घालून घेतले. तर इथे मी 3 हे डोसा म्हणा याला, किंवा तुम्ही याला उत्तप्पासुद्धा बोलू शकता. खूप जबरदस्त लागतो बरं का. एकदा नक्कीच तुम्ही बनवून पहा. तर थोडंसं वरून ब्रशने मी तेल सोडून घेते, अगदी थोडेसे तेल सोडते, जास्ती तेलाचा वापर करत नाही आहे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. मध्यम आचेवरती हे मस्त असे शेकून घ्यायचे आहेत. तर आता पलटी करून घेते मी. चवीला म्हणाल तर एक नंबर लागतात बरं का. लहान मुलांना हे असे हेल्दी आणि पौष्टिक बटाट्याचे उत्तप्पा म्हणा किंवा बटाट्याचा नाश्ता कोण असो हा द्या, मुले खुश होतील. आणि खरंच चवीला खूप मस्त लागतो हा नाश्ता. तर तुम्ही हा नाश्त्यासाठी बनवा किंवा तुम्ही डब्यासाठी बनवा, जबरदस्तच होतो. आणि एक म्हणजे यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे हा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे, पौष्टिक रेसिपी तयार झालेली आहे. तर हे आपल्याला अलटून पलटून अशा पद्धतीने व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहेत. तर शेकवतानासुद्धा मी जास्ती तेलाचा वापरसुद्धा करत नाही आहे. पहिलं थोडेसे तेल लावले आणि त्यानंतर थोडेसे तेल लावलेले आहे. जास्तीचे काही तेल लावायची गरज लागत नाही, कारण हा पॅन आहे तो नॉनस्टिकचा आहे त्यामुळे. तर आता हे व्यवस्थित असे शेकून घेतले. तर इथे मी 4 ते 5 हे उत्तप्पा म्हणा किंवा तुम्ही याला काय म्हणाल ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर हे बनवून घेतले आणि त्यासोबतच तुम्ही हिरवी चटणीसुद्धा मुलांना देऊ शकता, किंवा मुलांच्या आवडीचं हे केचप असतं, त्यामुळे हे केचपच मी तिला देते. तर खरंच जबरदस्त हे चवीला झालेत बरं का.
तुम्ही एकदा नक्कीच मुलांना अशा पद्धतीने बनवून द्या. मुले खुश होतील. काहीतरी नवीन म्हणून डब्यासाठी हे नक्कीच बनवा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.